आम्ही हे केलं वजन केल्यामुळे ती गोष्ट काढ झाली पण आपली फेक पिंड होती अशी श्वेतपिंड खाली अशी गोलं पडली जरा एक चीजची तर आम्ही वजन केला कोणाशी चला 2-3 लाख रुपये घालले. भाऊ मंदिराचे पुजारी आहेत आणि ते आपल्याला आता मेन मंदिराच्या चौकटीवरती असणारी मारुती मूर्ती आहे जी की राष्ट्रकूट राजाच्या राजवटीतील आहे याबद्दल भाऊ सांगत आहेत. आणि डोक्यावर शिरपूट असणं हे ते राष्ट्रकूट राजाचं प्रतीक आहे. तिने हे डोक्यावर शिरपूट आहे म्हणजे तिने मंदिर बांधलंय असं त्याचा अर्थ. बरोबर आहे. प्रत्येक राजवटीची एक बांधकाम शैली होती आणि त्या आधारेच भाऊंना बीडच्या इतिहासकारांच्याकडून बरीच माहिती मिळाली आणि त्या संदर्भातच भाऊ आपल्याला माहिती सांगत आहेत. दुसरी ही इकडे ही मंदिर पराशर ऋषीने बांधले. बर पराशर ऋषीनीच का केस गोष्टी जी आहे त्यांची बांधण्याची पद्धत अशी होती ते इतिहासकाराचं म्हणणं. इथं आमच्या जवळ गावापासून नरसिंह मंदिर आहे तिची स्थापना पराशर ऋषीने केली आहे. आणि ही कथा पुन्हा पुढे तुम्हाला सांगतो कशी आहे ती. आपण रेटरा हरणाक्ष येथील पशुपतीनाथ मंदिर जे की भारतातील एकमेव मंदिर आहे असा इतिहास सांगितला जातो आणि त्या मंदिराच्या इतिहासाबद्दलच भाऊ की जे मंदिराची पूजा अर्चा आणि देखभाल पाहतात तर आपण भाऊंच्याकडूनच इतिहास ऐकून घेऊ. आणि एक महत्त्वाची गोष्ट की भाऊंना हा इतिहास तज्ज्ञांच्याकडून पण माहिती घेतलेली असून बराच इतिहासाला रेफरन्स सुद्धा उपलब्ध आहेत. तर आपण भाऊंच्याकडूनच पशुपतीनाथ मंदिराची माहिती घेऊया. तर भाऊ आपल्याला आता माहिती सांगत आहेत. मी मोहन मारुती जाधव आमचं गाव रेट्री हरणाक्ष आणि या रेट्री हरणाक्ष हद्दीतच हे मंदिर आहे. मंदिर पुरातन आहे. ते साधारण 6व्या किंवा 7व्या शतकातलं असावं असं ते राष्ट्रकूट राजानं हे मंदिर बांधलेलं आहे. त्याची काय थोडीशी चिन्ह आहे ती की ती चौकटीवर हनुमान मंदिर आहे. हनुमानाचं चित्र आहे. त्यानं डोक्यावर शिरपूट घेतलं ही त्या राजाचं ती प्रतीक आहे. तिने ती बांधली म्हणून ती खूण आहे. तर शिलालेख वगैरे काही नाही जुनाट मंदिर असल्यामुळं. आणि हे हेमाडपंथीचे एक 200 वर्ष अगोदरचं मंदिर आहे. खिद्रापूरचं मंदिर हे हेमाडपंथी आहे. जरा चांगली योजना म्हणजे ती दगड वेगळा आहे मग त्याच्या अगोदरचं आहे त्यामुळे ही जरा जुनं आहे. पुन्हा हे अशी कथा आहे की तिच्या ज्यावेळेस स्कंद पुराणात कथा सांगितली की ही प्रत्येक देवांचं काय काय महात्म्य तर शंकराने इथं तपश्चर्या केली. तिने काय केलं तर इथे नरसिंह मंदिर इथनंच एक जवळ आहे आमच्या या गावापासून 5 ते 7 किलोमीटर नरसिंहपूरला मंदिर आहे. नरसिंह आणि हिरण्यकशिपूला मारलं. ते हिरण्यकशिपूला मारल्यानंतर हिरण्यकशिपूचा राग शांत होईना म्हणून ह्या महादेवाने पशुपती नावाचा अवतार घेतला. म्हणजे म्हणजे ह्यो नरसिंह ही पशुचा पती सिंह हा पशुचा पती असल्यामुळे त्यानं मोठा अवतार घेतला. आणि त्याला राजाला वर बी होता त्या हिरण्यकशिपूला की तुला मरण कुठनंच मिळणार नाही. स्त्रीच्या हातनं नाही म्हणजे पुरुषाच्या हातनं नाही कुठल्या प्राण्यापासून नाही दिवसा नाही रात्री नाही असा वर होता. तिने बरोबर हुंबऱ्यावर दिवस मावळताना त्याला मारण्यासाठी तिने मारला. हिरण्यकशिपू मारला. ती मारल्यानंतर पुन्हा ती शांत राग होईना म्हणून मग शंकराने एक पशुपती दुसरं त्याला शरभ अवतार पण म्हणलं जातं. हा शरभ अवतार म्हणून तिने घेतला आणि विष्णूला त्यांच्याबरोबर ताकदवान असा त्याचा अवतार घेतला. त्या शरद अवताराच्या एक काय 2 खुणा आहेत इथं तुम्हाला दाखवू थोड्या वेळानं. मग तिने ते अवतार घेऊन इथं नरसिंहपूरचं मंदिर शांत केलं. नरसिंहाला बरेच दिवस ती मूर्ती त्या नरसिंहच्या मंदिरात दुहात पडली होती. मग ती पराशर ऋषीने नदीची परिक्रमा केली. कृष्णा महात्म्यामध्ये त्याचं वर्णन आहे. पुन्हा कोळका गाव आहे. कोळ्यात बाबा कोल्हे मंदिर कशासाठी आहे रामाने इथं राम मंदिर कशासाठी उत्पन्न झालं ही त्या ग्रंथात माहिती आहे. त्या माहितीनुसार ते रामाने तिथं रावण मारलेल्याचं प्रायचित्त घेण्यासाठी इथं ब्राह्मण आपल्या हातनं मारला गेला म्हणून तिथं राम मंदिर आहे. नरसिंहाला शांत करण्यासाठी महादेवाने इथं अवतार घेतला अशी ही कथा. आणि ती नुसती त्यावेळेला हे आंतरराष्ट्रकूट आपण त्याच्या अगोदर पिंडीची स्थापना पराशर ऋषीने परिक्रमा करताना प्रत्येक ठिकाणी अशी कुठं वाल्मिक मंदिर आहे ती जागोजाग अशी पाक नागताना पाक ह्याच्यापर्यंत तुमच्या समुद्रापर्यंत उमापासून त्याच्या पण अशी मंदिर आहेत दोन्ही बाजूला. प्रत्येक मंदिराचं महात्म्य काही काही मंदिराचं नाही पण बऱ्याचशा मंदिराचं महात्म्य भुवनेश्वरीचं वगैरे सांगितले.
अशी महात्म्यानुसार तिने ही माहिती अशी दिली आहे की ह्या शांत करण्यासाठी हे अवतार घेतलाय, म्हणून त्याला पशुपती असं नाव आहे. तर कृष्णाकाठच्या नदी काठापासून उगमापासून पूर्ण समुद्राला मिळेपर्यंत मंदिरं असणारी बरीच मंदिरं आहेत आणि त्याचे महात्म्य पण प्रत्येक मंदिराचं वेगवेगळं आहे. हा, आणि फारच छान माहिती दिलेली आहे भाऊनी. फक्त माहितीच नसून त्याला ग्रंथातील संदर्भही आहेत आणि अगदी अभ्यासपूर्ण माहिती भाऊनी सांगितलेलं आहे. त्याबद्दल भाऊंचे मनापासून धन्यवाद. आणि नक्कीच परिसरातील लोकांना आपण ही माहिती पोचवू. 9 प्रकारची माहिती. याला 4 पायाचं मोबाईलवर टाकल्यावर 6 पाय येते. काय पोपटाचं तोंड येतंय, त्याला पक्ष्याचं चुचीचं तोंड, आणि इथं हरणाचं, काही ठिकाणी हरणाचं तोंड पण येतंय. आणि इथं आहे ते हरणाचं तोंड आहे. असे ताकदवान पशुचं हे केलं, ते शिवाला यानं शांत केलंय. ही जुनी सांकेतिक मूर्ती आहे. दुसरा याचा हेतू नाही या चित्र काढण्याचा, बरोबर. दुसऱ्या ही हत्ती वगैरे मग ती चित्र कशासाठी काढली, त्याला काहीतरी आधार आहे. भाऊनी पशुपतीनाथ मंदिराच्या बऱ्याच गोष्टीबद्दल अगदी अभ्यासपूर्ण इतिहास आणि माहिती सांगितलेला आहे. खरंच भाऊंच्यामुळे परिसरात हा इतिहास जिवंत आहे आणि हा इतिहास नक्कीच पुढच्या पिढीकडे अगदी पुरावेनिशी जाणार आहे. मी महेश मधले मराठी बाणा या माहिती मार्फत आपणापर्यंत पोहोचत आहे. धन्यवाद भाऊ. धन्यवाद.